नमस्कार मित्रांनो, माझ्या आजार आणि ज्ञान या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कावीळ किंवा जॉन्डिस याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचा चेहरा किंवा डोळे पिवळे पडल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? कधी तुम्हाला स्वतःला कावीळ झाला होता का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कावीळ नेमकी का होते, याची लक्षणे काय आहेत आणि यावर आपण काय उपचार करायला पाहिजेत. कावीळ म्हणजे नेमकी काय आणि ती का होते? आपल्या रक्तामध्ये बिलिरुबिन हे शरीरातील जुन्या लाल रक्तपेशी आरबीसी तुटल्यामुळे तयार होणारे पिवळ्या रंगाचे टाकाऊ पदार्थ आहे. जेव्हा शरीरात याचे प्रमाण वाढलेले असते तेव्हा डोळे, त्वचा आणि नखे पिवळी पडू लागतात. त्याला आपण कावीळ असे म्हणतो. रक्तामध्ये बिलिरुबिनची सामान्य पातळी, ज्या आपण नॉर्मल लेवल म्हणतो, ती 0.3 किंवा 1.2 मिलीग्राम पर डेसिलिटर इतकी असते. तर कावीळ होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत? यामध्ये दूषित पाणी किंवा दूषित अन्न सेवन करणे, यामुळे हेपेटायटिस ए किंवा हेपेटायटिस ई आपल्याला होऊ शकतो. यकृत किंवा लिव्हरवर ताण येणे किंवा यकृत खराब होणे, त्याच्यामुळे बी आपल्याला कावीळ होतो. तर कावीळची प्रमुख लक्षणे काय आहेत? डोळे आहेत, नखे आणि त्वचेचा रंग पिवळा पडणे, लघवी गडद पिवळ्या रंगाची होणे, सतत मळमळणे, उलट्या होणे आणि खाण्यावरची इच्छा उडून जाणे, पोटात दुखणे किंवा सतत थकवा जाणवणे. या आजारात काय करावे आणि काय टाळावे हे पण आपण आता पाहूयात. डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची तपासणी करून घेणे, त्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट करणे फार महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी आणि ताजे ज्यूस आपण प्यायला पाहिजे. उकळून थंड केलेले पाणी पिलेले कधीही चांगले. तर याच्यामध्ये आपण काय टाळायला पाहिजे? बाहेरचे तेलकट, मसालेदार आणि उघड्यावरचे अन्न अजिबात खाऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध मनाने, मग ते ॲलोपॅथी असो या आयुर्वेदिक औषध असो, कोणतेही डॉक्टरांशिवाय आपण औषध घेऊ नयेत. याचा आपल्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, कावीळ हा कोणताही मोठा आजार नाही. जर आपण वेळेवर काळजी घेतली आणि योग्य उपचार घेतले तर हा लवकरात लवकर पूर्णपणे बरा होतो. पण घरगुती उपायांवरच्या मागे न लागता आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पाठवा, जेणेकरून याबद्दल योग्य माहिती सर्वांना मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कावीळीची काळजी घ्या आणि निरोगी राहा. आपला खूप खूप धन्यवाद.